बघा कसली मोठी वाव आहे बघा. किती किलोची आहे ही? 10 किलोची आहे. मस्त या साईडला बघा पूर्ण ताईने असं भरलाय. बराच आहे आज तुझ्याकडं. अरे बापरे, आज एकदम फ्रेश मासली असते आणि मोठी मोठी मासली असते, ती त्याची खासियतच आहे. हे बघा कसली मोठी गोल आहे बघा. आणि हे वाम आहे ना, कुठली सफेद पिवली आहे? पिवली वाम. कसं बाबा मोठी सुरमई आणले बघा. किती किलोची असेल? 15 किलोची सुरमई. छोटी पासून ते मोठी पर्यंत चिंबोरी आईकडे असतात आपले, हे ना आई? नमस्कार मंडळी, मी ढकू तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि पोचलोय तो म्हणजे फिश मार्केटला. कुठला? पनवेलचा फिश मार्केट जो आतमध्ये असते. हा जो फिश मार्केट आहे पाठच्या साईडला, तर तुम्हाला इकडं मोठी मोठी मासली तुम्हाला दाखवीन. या फिश मार्केटची खासियतच आहे, मोठी मोठी एकदम मासली असते. बघूया आपण या मार्केटमध्ये काय काय आहे आणि त्याच्या आधी बाहेरच्या साईडून चालू करूया. हे बघा आतमध्ये मस्त मोठा मार्केट आहे, तुम्हाला तो दाखवते. बरेच गाले आहेत बाहेरची. काय सुरमईचा भाव आहे? 700 आणि 600 भाव आहे असं ताजी. म्हणजे असं थंडीचे कमी बोटी जातात त्याच्यामुळं भाव जास्त असते मच्छीला. चालेल, इथंच असतंस तू. चला इकडची जाऊया आता आतमधल्या साईडला. मधला पनवेलचा फिश मार्केट दाखवायला आणलाय. आणि गेल्या वेळी एकदा आलेलो आपण. भरपूर मोठा हा मार्केट आहे. या साईडला आयो काय आणलं सर? बापरे, आज बराच काय घेऊन आले बघा. कोलंबी, जिताडी, पापलेट, मस्त मोठी मोठी सुरमई पण आणले. कसा लावलास वाटा पापलेटांचा? 1200 रुपये 1000ला वाटा देत. आणि जिताडी जोडी 800ला आहे. मस्त आहे मग. आणि सुरमई हो 1200ला 2 किलो. चला हे बघा आतमधल्या साईडला आले. मस्त मोठे मोठे हलवे तुम्हाला दिसतात आणि पापलेट आहेत. कसं हे वाटा लावलं साहेब? 800 रुपयाला वाटा लावले बघा. किती पीस आहे? 3 पीस आहे. हलवा सच. काय आणलास आहे तुम्ही? काय आणलास? ताड मासा आणलास. आणि हे वाम आहे ना, कुठली सफेद पिवली आहे? पिवली वाम. कसा पीस लावला? 100ला पीस लावलाय बघा. आई सांगते आपले बाजारात मस्त आणि स्वस्त मच्छी असते, बरोबर ना? हे बघा या साईडला पण मस्त मोठे मोठे हलवे, सुरमई. हे बघा आई आहे या साईडला. आपले ब्लॉग वगैरे आपले बघतात. बरंच आपल्या पनवेल कोलीवाड्याच्या ताईस आहेत, आईस आहेत, ते आपले ब्लॉग बघत असतात. आवडतात ना हे ब्लॉग? मस्त. आणि काय आणलं, काय काय आणले बघा आईने. आज भरपूर सारी मच्छी आणली. यो कसा लावलास पीस? यो पीस नाही देतस ना? कसं पीस तो? 400ला पीस. मस्त मोठी साईज आहे बघा. आता आतमधले मस्त मार्केटमध्ये आले, पनवेलच्या मार्केटमध्ये. आणि मस्त मोठा मोठा मावरा तुम्हाला इकडे बघायला भेटेल. ते साईडला ये दादाकडे मस्त मोठा मावरा असते, तो तुझा पाठी जाऊन दाखवेन. बाकी इथं बघा ताम आहे, खापरीवाला पापलेट, कोलंबी आहे. काय याची किलोनी लावला? कसा किलो? 1000 रुपये किलो आहे. आणि हा यो किती असेल? 1 किलोचा असेल बघा. 1 किलोचा. याची काय प्राइस आहे? किलो व कसा? 2200 रुपये किलो आहे. आणि हे बघा रावसाला आज भाव आहे. ताईला पण भाव नाही माहिती बाकी. चला बाकी आहे 800, 850, 1200 रुपये असा भाव आहे. बघा कसली आहे, मोठी एकदम बिग साईज आहे ना ही. एकदम मोठी साईज आहे ना ही. अरे बापरे, अजून मोठी असते. आता यो किती असेल? दीड एक असेल. दीड जास्त असेल. 2 किलो. बाबा आल्या काकांनी ओळखलं आपल्याला लगेच. काय कोलंबी साफ करताय का? हो, कोलंबी साफ करतो. ओके. आज कसा म्हणजे हाय मार्केटला भाव का म्हणजे असं स्वस्त आहे? भाव म्हणजे कमी आहे ना आज भाव? अच्छा. मच्छी पण कमी आहे. मच्छी पण कमी आहे. थंडीच्या बाहेर मच्छी कमीच आहे ना, बोटी कमी जातात. चालेल. पापलेट, सुरमई वगैरे मार्केटमध्ये बघायला भेटते. आणि आज मार्केटला सकाळच इतकी गर्दी झाली कारण आज खायचा वार आहे, रविवार. मस्त या साईडला बघा पूर्ण ताईने असं भरलाय. बराच आहे आज तुझ्याकडं. बराच काय काय घेऊन आले बघा. पापलेट वगैरे.
हा मार्गशीर्ष संपला म्हणून सर्व लावलंय. अच्छा, मार्गशीर्ष संपला म्हणून एकदाच घेऊन आलीस सगळा, एकदम फ्रेश मच्छी घेऊन आले. लाकड पण चालूच झाले सकाळ सकाळ. हो ना, लवकर आलो, नंतर आल्यावर गर्दी भेटेल आम्हाला बोलू म्हणून लवकरच आलो. इथे ठाकूर ब्लॉग्स आहे. कसा लावला? ही काय सुरमई आणली बाबा, मोठी सुरमई आणली बघा. किती किलोची असेल? 15 किलोची सुरमई होती बघा. बाबा बाबा, हे बघा साईज बघा काय. कट करून ठेवतोस काय असं? अच्छा ओके, किलोवरती आहे ना. इकडे किलोवर हलवा आहे, हलवा. हे बघा किती किलोचा होता यो? 5 किलोचा होता. आणि पापलेट कसा भाव? 1500 रुपये किलो. खापलीवाला पापलेट आणि सफेद पापलेट पण आहे. कोलंबीला कसा किलो आहे? 500 रुपयाला किलो आहे बघा. करपाली टायगर प्रॉन्स ना, टायगर प्रॉन्स आहे बघा. हलवा बराच माल आहे सगळा. रावस कसा आहे? 700 रुपयाला. ओके, 1200 रुपये किलो. मोठ्या आहे साईज म्हणून. हे बघा सुरमई दिसते मोठी. ही किती किलो आहे? 10 किलो असेल ना, 7 किलोची असेल. ओके, चालेल चालेल. दमल हा. वाम, पिवली वाम कशी आहे? येते 1200 रुपये. पिवली वाव दिसते तुम्हाला या साईडला. चालेल चल, या मच्छीला ताईकडं नक्की. मस्त ब्लॉग बघून या नक्की मच्छीला. मस्त ताजी ताजी मावरा घेऊन आले. तू का आणलास ताई? मांदेले वगैरे फ्रेश आहेत बघा. हे कसं आहे? हे कसं लावलं? 150ला वाटा लावला. मांदेली किलोनी पण देतस का? किलोनी पण देतं. दोन किती रुपये किलो? बांगडा 200 रुपये किलो. आणि वाटा पण लावलाय बघा 150 रुपये. बोंबील बघा आज म्हणजे असं मार्केट सकाळी जाम भरलेलं आहे. म्हणजे अजून तरी बराच मार्केट भराचं आहे. सुरुवात आहे ना. अरे बापरे बघा, 9 वाजले. आत्ताची सुरुवात आहे. बरेच जणी अजून ताईचं यायच्या बाकी आहेत. कोलंबी सोलते. सोलून पण देता तुम्ही घेतल्यावर लगेच? चालेल. कोलंबी पण मार्गशीर्ष सुटला खरंच लागला तर घेईल लोकच. चला आतमधल्या साईडला बघा मस्त मोठी मोठी मासली तुम्हाला इथं दिसते. आता सुकाव आणलास तुम्ही? अरे बापरे, सुकट बी आहे बघा आतमधल्या साईडला. कालवा आहेत आणि काय अच्छा गावठी असते. आणि या साईडला बघा मस्त चिंबोरी. या साईडला आपण जशी एंट्री केली ना आतमधल्या साईडला, तशी मोठी मोठी चिंबोरी आहे. ते छोटी पासून ते मोठी पर्यंत चिंबोरी आहेत. आईकडे असतात आपले, हे ना आई? इथंच असते आई. तुम्ही आतमध्ये येताना एंट्री मारली तर समोरलाच आई दिसत. आणि कसा भाव आहे आज? कुठला 800 टोपले 500 देते. आणि दुसरी मोठी ही 1500ला. 1500ला. 1000ला देईल. 1000ला. ही वाली कुठली? ती बी 1000 लागते. 700ला दे. 800 सांगेल 500ला दे. 800 सांगशील. हे पूर्ण काय? हे पुण्य. अच्छा, म्हणजे कमी आहे. अच्छा बघा, 800 सांगायचं 500 द्यायचं. म्हणजे सांगायचं 800, नाहीतर ते कमी करतात. 500 द्यायचं. बाकी नाही, तुमचा भाव असते तो बरोबर भाव असते एकदम. कालवा 200ला 2. 150ला द्यायचे. 150ला देशील. हे बघा कालव मोठी मोठी आहेत. कालव पण एकदम. बोंबील वगैरे आहेत या साईडला. बोंबील आज जाम पक्के बोंबील आहेत वाटतं. जास्त आहेत ना. चालेल चल. आईने मस्त आज सुरमई, जिताडी, पापलेट वगैरे आणलेत बघा. आणि काय कापतस? हे सुरमई कापतस ना? सुरमईचा डोका कापलाय बघा आताच. मस्त बारकी सुरमई होती, कटिंग केली. सुरमईचा काय भाव लावलास? 500ला. आणि जिताडी? 700ला आहे बघा. खाडीतली अन्न ही खाडीतली जिताडी आहेत बघा या साईडला. बाकी मार्केटमध्ये जो भाव तुम्हाला सांगितला हर एक मच्छीचा, तोच सगळे तर तुम्हाला भाव भेटेल. बाकी सगळी बघा आज मच्छी मार्केट आहे तो पूर्ण भरलेला आहे. असं पूर्ण मार्केट. तरी पण अजून मार्केट भरते. एवढी मासली आलेली आहे तरी. वाव व्यू बघा. वावची साईज पण मस्त आहे या साईडला.
या साईडला बघा मस्त मोठी घोल दिसते तुम्हाला, बोत काढलेली आहे घोल आणि जिताडा आहे. आई घोलीचा काय भाव आहे? घोलीला भाव काय? 400 रुपये. 400 रुपये पाव आहे, 1600 रुपये किलो आहे हे ना ही घोल ना. हे बघा कसली मोठी घोल आहे बघा. बोध असल्यावर महाग असते नाही पक्की. आणि साईडला जिताडा पण आहे. चला मास एकूण आहेत बघा आणि बेबी शार्क या साईडला. यो कसा लावलास वाटा? 500 आणि यो 200ला पीस तो. अच्छा, पनवेल फिश मार्केटला आलो का या साईडला येतो, कारण या साईडला आपले जे ताय आहेत ते मोठे मोठे एकदम मासली घेऊन येत असतात. आणि या साईडला बघा वाव आहे, आज मस्त मोठी वाव घेऊन आली. कशी किलो आहे वाव? 1600 आणि हेकरू 1200 रुपये किलो. आणि कोलंबी कशी आहे? कोलंबी 800 रुपये. साईज बघा मस्त आहे, किती आहे बघा मोठी साईज आहे. रावस पण 1600 कमी आज रावसाला भाव आहे ना. मच्छी कमी आहे, थंडी म्हणून भाव आहे. मच्छी कमी आहे थंडी मुलं त्याच्यामुळं भाव. आणि येल्लो फिन कुपा या साईडला दिसते बघा तुम्हाला. याचा कसा आज भाव आहे? तो 200 पाव आहे, 300 काय घोल कसा आहे? 400 पाव आहे, 700 ला अर्धा किलो देतो. गोल मच्छी महाग असते. ओके 400 पाव. ओके ठीक आहे. नाही मस्त आहे तरी पण आज भाव. हा हे बघा कसली मोठी वाव आहे बघा. किती किलोची आहे ही? हे 10 किलो. 10 किलोची आहे ना. बापरे. मस्त मोठी आहे. कोलंबी आली. चला हे बघा मस्त येल्लो फिन कुपा मोठा आहे. ताई काय बरी आहेस ना? बरेच दिवसांनी फेरी झाली आज पनवेल कोलीवाड्यामध्ये. आणि इथं बघा तोच मावरा आहे सगळ्यांकडं आणि तोच भाव आहे सर्वांकडं. हे बघा वाव बिव आणले आज मस्त. सगळा घेतला ना आज, उपास सुटलाय म्हणून. उपास सुटलाय म्हणून सगळा काही घेऊन आले बघा. तू काय कापतोस? शिंगाला कापलाय. शिंगाला? बापरे एवढा मोठा. किती किलो होता? 10 किलोचा होता. काय काका घेतलात? मी शिंगोळे घेतले. शिंगाला घेतला? एकदम एकदम ताजे आहे ना. काय बोलायचं नाही. आणि आज भाव कसा आहे? 600 रुपये बोलले आता काय. 600 रुपये किलो असते आमचा. 600 रुपयेच किलो असते. हा? जास्त नको बोलू. महाग असते कापून. चलतंय. गाबोली कुठली गाबोली आहे ही? शिंगाल्याची गाबोली दिसते बघा. शिंगाल्याची गाबोली अजून मोठी होते हो. शिंगाल्याची गाबोली अजून मोठी पण होत. ओटाण्यासारखी होते मोठी मोठी. अच्छा 10 किलोचा होता का? ओके 10 किलोचा जिताडा मासा होता मंडळी. आणि हॉटेलसाठी चाललाय ना हा? जयवंत धाबा. ओके जयवंत धाबा आहे, त्याला हा चाललाय जिताडा. मस्त मोठ्या साईजचा जिताडा मासा होता. अजून काय काय मग आपल्याकडं आज? कोलंबी, पापलेट, त्याच्यानंतर खरपी पापलेट दिसतंय, सुरमई पण आहे, हलवा दिसतंय, भरपूर असे मासे दिसतात बघा. आता बघा कोलंबी साफ 800 रुपये किलोनी आहे बघा. 5 किलोचा बिग साईजचा हलवा मासा बघताय, मोठा एकदम. मोठी साईज आहे ना ही. पापलेट बघा एकदम फ्रेश खरपी पापलेट. आपला पनवेल फिश मार्केटमध्ये आलोय. दादा बराच ना? एकदम मस्त आहे बघा. दादाकडे एकदम फ्रेश मासली असते आणि मोठी मोठी मासली असते, ती त्याची खासियतच आहे. आज पण बघा मस्त मोठी मोठी सुरमई आहे, वाव आहे. आता तिथं पापलेट दादा कटिंग करते. रावस, बोंबील, घोल मासा. यो घोल होता ना? घोलचा काय भाव आहे? 1600 रुपये. चला पापलेटची कटिंग. काका काय घेतलात? मी पॉपलेट घेतले. पापलेट घेतली. हे बघा उपास सुटलीत ना. मार्गशीर्ष महिना सुटलाय म्हणून सर्व आज मच्छी घ्यायला येतील. एक नंबर ना. दादाकडे एकदम ऑलवेज भारी मच्छी असतेच. चला यो पनवेलचा आतमधला फिश मार्केट तुम्हाला मी दाखवला. अजून तरी पण आपले तायस आहेत ते आज आल्यात ना, बरेच येतात. अजून आत्ताची मार्केट पूर्ण भरायला लागलं आहे आणि आज रविवार आहे त्यामुळं गर्दी खूप सारी आहे. आणि मस्त ताजी अशी मासली आहे. जर तुम्ही येत आहे पनवेल फिश मार्केटला तर या आणि मस्त ताजी मासली घेऊन जा. बाकी चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि जरा म्हणजे असं व्हिडिओ जरा लांब म्हणजे 2-3 व्हिडिओ झाल्या बहुतेक, म्हणून अशी एनर्जी थोडी खपली आणि चार्जिंगसुद्धा संपलेली आता. बाकी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
येऊया लवकरच परत पनवेल फिश मार्केटला. तोपर्यंत दुसरे इथं मुंबईला वगैरे अजून आपला भरपूर सारे ट्रिप होणार आहेत. मार्केटचे प्लॅनिंग आहे भरपूर सगळे आपण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. एक पण नाही सोडणार. 100% करू. आता याच्यानंतर आहे ना ड्रायफिश मार्केटचा पण आपण चालू करू. ते पण आता तुम्हाला दाखवू की सुके मासे पण कुठं स्वस्त वगैरे कसे भेटतात ना, त्याची सगळी डिटेल सगळं डिटेल देण्याचा प्रयत्न करू. चालेल. चला, व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि पनवेल कोलीवाड्यामधून कोण बघते ते पण सांगा. आम्ही येऊ पालखीला. हो, दिलाय आमंत्रण. आमंत्रण दिला मला. चालेल, नाही मजा येईल. येऊ आम्ही. असाल ना तुम्ही? येऊ ना पालखीला? हा मग येईन ना. येईन. आपण पक्की मजा करू. मजा करू जाम. चालेल. बस कारल्याला यो काय यो विकायला आणलास का असाच? यो तार मासा आणलाय. कांद्या काढायला दिसत तार मासा